मित्रांनो, आज जे बनपुरीचं ओपनचं मैदान झालेलं, त्या मैदानात घरच्या साजानं एक नंबर केलाय असा आसनगावकरांचा चेंडू आणि सुंदर. सुंदर. दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आज घरचा साज का पळवला काय? घरचा साज पळवला कारण काय झालंय, पैऱ्याची अडचण होती. महत्वाचं म्हणजे पैर मागा गेले की वाहिती. त्या दिवशी बी आम्ही पटरवाली 2 नंबर केला, तरी सुद्धा पैऱ्याला बैल माणूस आहे ना, त्याच्यामुळे आम्ही घरचीच गाडी आणतो. कारण तो बाहेर न पळतो, एखादी तो आतनं पळतो, त्याच्यामुळे आम्ही घरचीच गाडी आणतो. काय अनुभव आले की बाबा कायम गुलात असून पण नियोजनात अडचण येते? आवलं अडचण येतं. पैर मागा गेले की देत नाही ती, व्हिडिओ पाठवा म्हणते ती, व्हिडिओ पाठवलं परत उत्तर देत नाही ती. काय अनुभव आलाय बाबा गुलात तर आहे तुम्ही, पण कशामुळे देत नसतील? नाही वायदीमुळं पैसे म्हणजे बैल पोहून सुद्धा वाईट द्यावी लागते. द्यावे लागते. आजचा आनंद कसा आहे? कारण आवले आनंद आहे. कायम गुलात असतो, पण आजचा वेगळा आनंद आहे. काय आजचा वेगळा. सांगाल? चांगल्या गाड्या होत्या फायनलला. हो हो, चांगल्या गाड्या होत्या. काय अपेक्षा होती? नाही आम्हाला माहित होतं आम्ही 1-2 नंबर करणारच. बैलांवर तेवढा विश्वास. हो, 1-2 नंबर करणार आम्हाला हे माहिती होतं. आज ड्रायव्हर कोण होतं गाडीचं? अक्को ड्रायव्हर आपसिंग अक्को ड्रायव्हर. आणि फायनलला सोन ड्रायव्हर बसले. बबडी ड्रायव्हर. काय सांगाल सेमीला जे स्पीड लागलेलं त्याविषयी काय सांगाल? सेमीला बी आम्ही 2 नंबर असताना पळालो. बैल बाहेर नव्हता, वासरू आत नव्हतं. आम्हाला माहित होतं वासरू आत नाही, वासरू गाडी सोडणार नाही. बैल बाहेरनं बैल ठाम बाहेरनं पळतो, त्याच्यामुळं ह्या साजाचं किती गुलाल झालेत आता? आत्ताच हो 3रा गोल आले एवढ्या महिन्यात. या वर्षातला भरपूर आहे. आत्ता चालूच गोल 3रा गोल आले. पाठीमागच्या वर्षी बनपुरीत हाच राहिला होता सुंदर. हाच का? हा 4 नंबर केला. म्हणजे लकी फाटी आहे यासाठी. हो हो, आज 1 नंबर केला. आजचं नियोजन झालं कसं पद्धतीने झालं होतं? कारण शक्यतो माणसं घरची गाडी पळवत नाही. नियोजन आमचं काय झालेलं नव्हतं. रात्री आम्ही असंच 4 वाजता बैल बाहेर काढली, मातीच्या रानात बांधली उकरायसाठी. तिथे बोलता बोलता म्हणले आपण बनपुरीचं मैदान खेळू. तर त्यातले काही लोक, काही जण नको म्हणले, काही जण म्हणले खेळू. तर टाकल्या पावती, शेवटची पावती आमची मैदानातली शेवटची पावती आम्ही टाकली. मग नोंद बंद होताना टाकली. हा, त्याच्या अगोदर 5 ते 10 मिनिटं आमची पावती शेवटची, आणि 1 नंबर केला. आजचा आनंद कसा आहे? कारण आता गुलाल लागले त्यामुळे दिसते. काय अपेक्षा होती सकाळी आलेला तेव्हा? कारण आता तो गुलाल आहे. नाही आम्हाला माहित होतं आमच्या बैलाला फाटी लकी, आणि इथं आम्ही 1-2-3 नंबर करणार. सकाळी आलं उठलेलं, ड्रायव्हर बी सांगितलं होतं, आणि मैदान विकडे दिसते रे. दादा चेंडू विषयी काय सांगाल? म्हणजे किती जाती आता तो चौथा झाला या. चौसा झालाय. आणि सुंदर साहेब आहेत आता. सायदाती. पण आदत पासन तो त्याला शिकवत असेल सुंदर चेंडूला. हा हा हा. कसं म्हणजे ट्रेनिंग कसं काय, म्हणजे त्याच्याकडनं सुंदरकडनं चेंडूला कसं ट्रेनिंग? आतापर्यंत ना भरपूर वासरं उजेडात आणले. भरपूर म्हणजे आता बरेच सांगणार घेत स्वस्तिक वगैरे, ते सोन्या बिन्या, अशी बरीचशी वासरं सुंदरनं बरेचशी वासरं उजेडात आणले. पण आदतपणापासून तो त्याला सांभाळून घेतोय सुंदर चेंडूला. हा हा. नाही तो असं कसं दाबत नाही, काय नाही, सरळ ठाम बैल आहे. दाबादाबी करत नाही, बाहेर जाणार वासराला बाहेर जाणार नाही, सरळ घेऊन जाणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे समालोचक पण बोलले, एक केला पण गाडीच्या मागे 4-5 जण होते. 5च माणसं आले आम्ही, 5च माणसं आले. कशामुळे? नाही काय झालंय, आम्ही जास्त तरुण पोरांना सांगतच नाही. कारण काय स्वतः ह्या क्षेत्राकडे भरपूर तरुण पोरं वाढले, शिक्षणाकडे कल राहत नाही. त्यामुळे आम्ही आपलं जेवढे हुतकरू 5 जण आहे तेवढे 5-6 जण येतो. अजून 2 जण येते आमच्यातले. त्या दिवशी आम्ही 2 नंबर केला ना. बापू पवार ही 2 जण आज काय शेतीची कामं असल्यामुळे आले नाहीत. 2 महत्वाचं म्हणजे आम्ही 6-7 जणच येतो. तुम्ही 3 जाताय, अजून 2 जण होते, म्हणजे 5 जण होते. 5 जण. छकडं 2 बैल कसं नियोजन असते? कारण एक एवढं जण सगळं टांग्या- सांभाळणं अवघड गोष्ट आहे. अवघड आहे, सगळं अवघड आहे. कारण खाली जायचं, झाला प्रॉब्लेम थोडासा. खाल्लं पळत यायचं, पुढे जाऊन गाडी धरायची परत, म्हणजे अडचण. आणि परत बैल छकडं शहाणा पण आहे. त्यानंच न्यायचं, हा. बैल हो, 2 हो. कासऱ्यावर न्यायची. अडचणी खूप येते त्या, खूप अडचण. अडचणी खूप आहे. पण आनंद पण तेवढा. आनंद बी तेवढाच आहे. कारण कारण असं गाडी शहाणी, पुढं हा आनंद काहीच नाही हो, काहीच म्हणजे नाही. त्या बैल अडचणी, शहाणा असल्यामुळं आनंदापुढं बैलावर विश्वास आमचा. सीमेला तिथे निघाले तेव्हा काय अपेक्षा होती? कारण सिमीला चिठ्ठी निघाली तर मी ड्रायव्हरनं सांगितलं, ड्रायव्हर म्हणलं गाडी आपल्याला राहणार आहे. कारण जेवढी वासराला बैला गाडी टचकी शेजारी तेवढी गाडी शिवून घेतली बैल. आज मी त्यांना सांगितलं आता आपली गाडी राहणारच. ती उशिरा सुटली. लेट सुटून पण एक केला. एक केला. म्हणजे गाडी त्याच्या अंगावर असली की तो वासराला जेवढी गाडी टचकी
तेवढे वासरू गाडी वाढणार का तर वाढणारच. दोन्ही खांदी पोहोचतो. दुई खाली आतनं तेव्हा गाडी शिवून घेत नाही आतनं. गाडी दिसली की हो निकाल घ्यायचं घेणार घेणार घेणार. काय सांगाल, एवढं स्पीड असून दोन्ही बैल बोला जात आहेत. तुम्ही म्हणता की नियोजन मोठ्या बैलात, पैऱ्या की- येतात पण वायदीचा प्रॉब्लेम होतो ना. मग आपण एवढ्या गुलाबातला असून आपण वायदी का द्यायची? पण कशामुळे? कारण गुलाल तुमचा बैल घेतोय, कंटिन्यू गोलाल आहे, आजचा पण गोलाल आहे. पण कशाबद्दल वायदी मागतात? कारण तुमचा गोलाल आहे, तुम्ही बी मागितलं कसं पाहिजे. होतंय आपण कुणाकडून आतापर्यंत वायदी 1 रुपया घेतला नाही. कोणी बी सांगा वायदी घेतलं का? कधीच नाही. फक्त बैल त्याचा पळाला तर आपण तो म्हणला ना बाबा आमचा बैल पळतो तर आपण त्याला बैल देतो. जर बैल पळत नसेल तर आपण त्याला बैल म्हणजे देत नाही बैल. कारण पूर्ण मार खाऊन आपलं बी नाव जातं, त्याचं बी नाव खराब, आपलं बी नाव खराब. म्हणजे गाडी म्हणजे चेंडूची आणि सुंदरची कधी म्हणजे अशी फोडून पळवली का? पळवली की. कुठं कुठं म्हणजे राहिलीत म्हणजे नंतर? आता इथं सुंदर राखीमध्ये हा सुंदरनं केलेला आहे, तिकडे बोरमध्ये केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे सुंदरचं एकट्याचं गुलाल आहेत आणि ह्याचा आदत मध्ये पण गुलाल आहेत. त्याने उंबरज मध्ये केलेला आहे, नागठाण्यात केलेला आहे, कोरेगावात केलेला आहे, बोर मध्ये 1 नंबर केला आहे. म्हणजे असं काय नाही की बाबा घरचं साज पळवताय, पळवतोय. गाडी फोडून जरी पळली तरी गुलालात राहते. फक्त आता कसं आहे, घरची गाडी चांगली पळती, मग फोडायची कशासाठी? एवढी गाडी चांगली पडते. कधीपासून पळवत आहे? हा आदत असल्यापासून गाडी पळवत आहे, काय सांग? किती गुलाल झाले आदत पासून आता? आदत घरच्या आम्ही गाडी. ह्याचा आदतला एक गुलाल पहिलाच केलेला. त्याला 17 पडलेलं पायाला. कशामुळे काय? त्याने पिकअपवरून उडी मारलेली, गट काढलेला, 2 टाक्यानं गट काढला आणि त्याने पिकअपवरून पुढे उडी मारली असल्याच सिमी आणि परत तसल्याच त्याने सिमी काढला आणि फायनलला आम्ही पळवला नाही त्याला. पारवडीत मग त्याने आम्हाला 7वा नंबर तिथे मिळाला. त्याच्यानंतर घरी आणलं, त्याला झाला लंपी, रक्तातली काय वेळ झाली, गोचडी ताप झाला. त्याच्यात आम्ही वासरू जवळ 6-7 महिने वासरू जायगाच होतो, त्याला चाला घेत नव्हतं. आम्ही तर म्हणायचो वासरू घेऊन फुसलो आपण. त्यानं त्याचं सार्थक म्हणजे त्याने ती सगळं साध्य करून दावलं आम्हाला. मग त्यांना दाखवून दिलं की बाबा मला काही झालं ते हा, तुमच्या हा. नावासाठी मी पळणार. हो हो. आणि आतून गाडी असेल ना, एक फाटी आतून तर कुणाची बी गाडी असू द्या, तू सोडत नाही. वासराने साध्य करून दाखवलं की सरपंच ग्रुप आसनगावसाठी मी पळतोय. आणि तुमच्या गावाचं पण नाव नाव हा रोशन करतोय. एवढा एक झाला घरच्या साजाचा, पण जल्लोष कुठे नाही दिसला तुमचा की बाबा ना, गुलाल कसं कपाळाला होतंय, लावला. आज जल्लोष आहे समजा, ह्यात हार जीत आहे. आज जल्लोष करायचा असता उद्या बी गटला मी मार बी खाऊ शकतो ना. त्याच्यामुळे लय गुलाल घेतला म्हणून लय हुरून बी जायचं नाही. समाधानी आपल्या मनात हे करायचं. सर्वच नंदी चांगले आहेत. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळीच बैल चांगली आहेत. टॉपची नंदी पाळतात. त्यांनी कुठेतरी आमच्या ह्या बैलाबरोबर एक पायरा करावा. ते आता कसं आहे, भरपूर टॉपचे आहेत. काय फक्त त्यांनी कुठेतरी आम्ही भरपूर जणांपाशी विचारायला जातो पण आम्हाला ते चुकटून घेतच नाही. हो म्हणतात नुसतं. तर आता तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगतो की त्या टॉपच्या बैलात आम्हाला पाळायची इच्छा आहे. चेंडू कुठल्याही बैलावर घालायचा, कुठल्याही बैलावर चेंडू घालायचा आतून. जर त्याला कमी पळाला तर बोलायचं. आता हे जसे म्हणले की बाबा आमच्या अपेक्षा आहे मोठ्या बैलांसोबत पाहायची, कोणत्या बैलासोबत तुम्हाला पाहायची अपेक्षा आहे बाबा? कारण अनेक नंदी आहेत मोबाईल. आता हे भरपूर टॉपचे आहेत. ह्या टॉपच्या सगळ्या नंद्यात आमच्या भरपूर जणांकडे आम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय पण ते आम्हाला काय तिथपर्यंत चिपटून देत नाहीत किंवा गेलं तरी ते आमचं म्हणजे काय तिथपर्यंत बोलणं होऊन दिलेलं नाहीये. म्हणजे मालकांसोबत कॉन्टॅक्ट होईना झाला. म्हणजे किंवा कुठं डायरेक्ट केलं तरी ते हो म्हणतात. किंवा नियोजनकर्त्यांशी कॉन्टॅक्ट होईना. हा. पण ते तिथपर्यंत पोचून देत नाहीत. काय असतं त्याचं आता आम्हाला काय आमच्या बैलांचा विश्वास आहे. आणि आमची घरची गाडी पडली त्यामुळे आम्ही कोणाला शिकवतो मागितलं नाही. त्याशी 2 नंबर केला, मी आज 1 नंबर केला, त्याच्यामुळे आम्हाला समाधान आहे. आणि आम्ही आमच्या घरची गाडी आणतो. दुसऱ्याला मागत बसण्यापेक्षा घरची गाडी आमची काय वाईट पडते. बरं, एक 2 खांदी आतनं पडतोय, एक 2 खांदी बाहेरनं पडतोय. आणि म्हणजे जर पायरा भेटला तर सेपरेट. हा, चांगला पायरा आला तर आम्ही हाणतो की गाडी, नाही असं नाही, हाणतो गाडी. पण जर फोन केला आणि त्यांना मला नाही उतरलं तर आमची घरची गाडी आणतो. म्हणजे असं नाही तर असं काही ना काहीतरी हो, आपलं हो. गुलाल पाडून आपल्या अंगावर घ्यायचं. हो हो हो. आणि घरची गाडी आमची काय वाईट पडते, गाडी चांगलीच पडते आमची. अनेक जणांचं स्वप्न असते की बाबा घरचा साथ पाहायला पाहिजे, हा ना. तुमचा पळतोय, गुलाल पण देतोय, हो हो हो. आनंद वेगळा आहे. आवलंय आनंद आहे ना. घरची गाडी शक्यतो पळत नाही, आमची घरची गाडी चांगली पडते. ठाम बैल आहेत आमचे. थांब, एक 2 खांदी आतून थांब पडतो आणि 1-2 खांदी बाहेरनं पडतो, त्याच्यामुळे विशेष नाही. कुठल्या जरी खांदी गाडी लागली, म्हणजे जरी कुठल्या तरी खांदी आली, पब्लिक आलं काय हा, आलं, हा. लगेच खांदा आता public सिमी होतं. आम्ही 2 नंबर सोनं काढला हा. आणि फायनलला आम्हाला 5 नंबर तास लागलं. मधून आला. म्हणजे ह्या 3 फेऱ्यात ह्या दोघांची खांदा बदली झाली का परत? नाही केलं, नाही आता नाही झाले. नाही, आज नाही आज केलं. नाही झाली. आज उजवीवर त्याला उजवीवर घातला, त्याला डावीवर घातला, खान नाही बदली. म्हणजे गाडी तशा लागल्यामुळे ते हे केलं. काय होतं आमचं कसं असतं, जेवढी टाचकी गाडी असेल ना त्या गाडीवर आम्ही हेल्प होतो. कारण आम्हाला माहिती आहे, वासरू कुठली गाडी होती, गाडी वासरू गाडी शिवून घेत नाही. म्हणून इथं संदीप फौजी कंटिन्यू ऑनलाईन बघत असतात, ते सांगत असतात की असं करा तसं करा, काय चुकलं की सांगत असतात, गट बघतात,
गटाला सांगतात, गाडी बसली, सगळं मार्गदर्शन असतं त्यांचं. संदीप फौजी. छोटी वासून पण कुठे ते त्यांना आवड आहे, खूप आवड आहे ह्याची. देश सेवा करताना देश पण हा नाद जोपासतात. हा, नंदींचं प्रेम जास्त आहे त्यांना. असं तुम्हाला कसं पुन्हा बोलायला कंटिन्यू ठेवतोय ही शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.